आणि एका धावेच्या मध्ये धावफलक 25 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो सिद्धेश तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन दाखल झालं गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या डाव्या बाजूने राईटामध्ये विकेट. इथे मात्र वेग आहे मात्र दिशा नाही आहे. दिशा पाहावी लागेल. लॉंग स्टॉप रिझन मध्ये अगदी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मात्र 2 धावा या ठिकाणी पळून काढल्यात. वाईट +2 अशा 3 धावा मिळतील या चेंडूवर आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतो तो तब्बल 28 या धावसंख्येवर. गणेश आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहे. अगदी मोठे फटके आले नाही आहेत तरी धावा येतात हे देखील महत्वाचं आहे. यावेळेस फटका फसलाय. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र दिशा बदलली चेंडूने. तद्वर मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश नावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार येतोय गणेशच्या पॅड मधून. 36 धावा धावफलकावर लागतात. 36 ऑन स्कोर बोर्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल. पुन्हा एकदा सिद्धेश याला पुन्हा टाकावा लागेल. हा चेंडू वाईट बॉल आलाय. इथे काय घडतंय कॉलिंग थोडंसं खराब आपल्याला जरूर पाहायला मिळालं. विकेटचं होईल पतन. अमोल मात्र परतीच्या प्रवासाला जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. चला बॅट्समन लगेच आनंद काटकर येत आहेत. आनंद काटकर येत आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला सध्या. क्या बात आहे. आणखी एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला गणेशच्या बॅट मधून. दिमागदार दर्जेदार षटकार येतोय. चला नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. बजाकेवाडी आई खर्जादेवी स्पोर्ट्स बजाकेवाडी आणि आई डोंजाई स्पोर्ट्स अंबड या संघ इनॅक्शन मध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. चला चला स्पीडअप घ्या मित्रांनो. जास्तीचा बेल घेऊ नका.
यावेळी देखील क्या बात आहे, लागोपाठचा दुसरा षटकार आपण पाहतोय गणेशच्या बॅट मधून. कमालीची फटकेबाजी, कौतुक करावं लागेल गणेशाचं. पहिल्या 2 षटकामध्ये मोठ्या फटके आले नाही आहेत, मात्र या षटकामध्ये लागोपाठचे 3 षटकार गणेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. चला थोडंसं स्पीडअप घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका. यावेळी स्क्वेअर कट अगदी नजाकतपणा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण झाली. टोटल 50 धावा धावपलकावर लागल्यात. तिसरं षटक संपलंय. नेक्स्ट मॅच आई खरजाई देवी स्पोर्ट्स बजागेवाडी आणि त्यांना फाईट करतात आई डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे. दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचंय. पन्नास धावा धावपलकावर लागलेत. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, जास्तीचा वेळ घेऊ नका. एका इनिंग साठी आपण कमीत कमी 20 मिनिटं लावताय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पहिला चेंडू इथे मात्र डॉट आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर कृष्णा दाखल झालाय. आणि बॅटने खेळलाय. एक धाव तर पूर्ण. इथे मात्र फंबल आणि फंबल, चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी आम्ही तो चौकार. यावेळी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची लिडिंग जरूर लागली. यष्टांच्या मागून कोणतीही चुकी होत नाहीये. एकही धाव मिळणार नाहीये. चेंडूवर डॉट बॉल येतोय. 54 धावा धावपलकावर लागतात. पुन्हा एकदा यावेळेस मात्र खेळ सुटलाय. खेळ ड्रॉप झालाय. त्याचबरोबर मात्र 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत आपला 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या इनिंग मधला 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर एक चांगला स्कोर उभा करेल मांडलेवाडी संघ. यात मात्र शंका नाहीये. त्या मात्र सनमरीन डिलिव्हरी बॅटच्या बॉलची अधिकची उसळी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. डॉट चेंडू होता. 56 धावा धावपलकावर लागतात. पुन्हा एकदा त्याच दिशेने इथे मात्र चांगला झेल टिपलाय. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र चांगला झेल आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगचा इथे मात्र खेळ संपलाय. धावपलकावर धावा लागले 56. 57 धावांचं टार्गेट आहे. मांडलाईवाडी संघाला देखील विनंती असेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सुसज्ज सुंदरातलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नेक्स्ट मॅच आई खरजाई देवी स्पोर्ट्स बजागेवाडी आणि त्यांना फाईट करतील आई डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी या. शेवटचा अंतिम कॉल असेल.
पूर्वार्ध संपलाय, उत्तरार्धाला आपण करूया सुरुवात. तब्बल टोटल 57 धावांचं टार्गेट आहे श्री विघ्नहर्ता स्पोर्ट्स बुरबाळ या संघासमोर. आणि या संपूर्ण सामन्याचा लेखाजोखा वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय एक नवीन आवाज, बुरबाळ गावचा एक गोड आवाज, जेवण कांबळे साहेबांना. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो. चव्हाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई यांनी मला इथे कॉमेंट्री करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण एका बाजूला विघ्नहर्ता स्पोर्ट बुरबाळ, तर दुसऱ्या बाजूला मांडलाई देवी मांडलाईवाडी. आणि विघ्नहर्ता स्पोर्ट बुरबाळ या संघाला 57 धावांची गरज आहे. मांडलाईवाडी संघाने 57 धावांचा डोंगर उभा करून 56 धावांचा डोंगर उभा करून 57 धावांचं टार्गेट विघ्नहर्ता स्पोर्ट या संघासमोर ठेवलेलं आहे. स्ट्राईक वरती पाहतोय आपण अक्षय पाटील, नॉन स्ट्राईक वरती आहेत ते दीपक शिंदे. बुरबाळ संघाला बिलॉंग करणारे 2 खेळाडू. थोडं स्पीड अप घ्या मित्रांनो. पावसाळी रब्बर क्रिकेट स्पर्धा 2026, नवलाई देवी चषक 2026, नवलाई स्पोर्ट नवलाईवाडी रबर बॉल स्पर्धा नवलाई देवी चषक 2026. स्पीडअप घ्या मित्रांनो, आपल्याला फायनल देखील आज खेळायचे आहे. स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय तो अक्षय पाटील, नॉन स्ट्राईक वरती आहे दीपक शिंदे, आणि गोलंदाजी स्ट्राईक वरती आहेत ते गोलंदाजी स्ट्राईक वरती आहेत ते गणेश काटकर. गणेश यांचा पहिला चेंडू मारा करतात अक्षय. पहिला चेंडू येते डॉट. अक्षयला काही न समजलेला हा चेंडू. 57 धावांचं टार्गेट तुमच्या समोर आहे मित्रांनो. त्या पद्धतीची फटकेबाजी तुम्हाला करायची आहे. गणेश यांचा पुढील चेंडू मारा करतोय अक्षय. ऑफ साइडला दिला भेरकावून. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पण दुसरी ठरते असफल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते अक्षय पाटील याला. एका धावेने आपल्या संघाचं खातं ओपन केलंय. एका धावेने आपल्या संघाचा श्री गणेश केलाय. यानंतर होणारा सामना आई खरजाई देवी स्पोर्ट बजागेवाडी वर्सेस आई डोंजाई स्पोर्ट अंबर्डे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की टॉस साठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. स्ट्राईक वरती आलेला आहे तो दीपक शिंदे. डावखुरा फलंदाज गणेशचा मारा करतील. जबरदस्त भिरकावून दिलाय उंचाव्यात आणि स्टेजला दिले सलामी. दीपक शिंदेच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. लाजवाब असा टॅलेंटेड डावखुरा फलंदाज दाखवून देतोय आपला खेळ, आपलं टॅलेंट दाखवून देतोय. नाव आहे त्याचं दीपक शिंदे. आला अंगावर, घेतला खांद्यावर आणि पाठवला बघा बाउंड्रीच्या एकदम बांधावर. लाजवाब षटकार. नाव आहे दीपक शिंदे. गणेश यांचा पुढील चेंडू मारा करतोय दीपक. परत एकदा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण इथं होतोय फलंदाज बाद. विघ्नहर्ता स्पोर्ट बुरबाळ संघाला बसलाय दीपक शिंदे यांच्या स्वरूपात पहिलाच धक्का. एक मोठा फटका आला होता त्याच्या बॅट मधून पण लगेच विकेट. विघ्नहर्ता स्पोर्टला बसलेला पहिला धक्का दीपक शिंदे यांच्या स्वरूपात. दीपक याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालंय एक वादळ सुदर्शन वरंडेकर. सुदर्शन आपलं सुदर्शन चक्र फिरवून आपल्या संघासाठी कितपत योगदान देत आहे ते पाहायचं आपल्याला. सुदर्शन वरती आलाय तो सुदर्शन. सुदर्शनात आपला सुदर्शन चक्र फिरवून आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय पाहायचं आपल्याला. तितकाच उत्कृष्ट पद्धतीचा गोलंदाज म्हणजे गणेश काटकर.
त्याला डॉट चेंडू. सुदर्शनाला काही न समजलेला हा चेंडू. अंबर्डे संघाने टॉस विन करून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. लेग साइडला दिला भिरकावून सुदर्शनाने. डीप मध्ये प्रोडक्शन. 2 धाव कंप्लीट. 57 धावांचं टार्गेट मित्रांनो तुमच्या समोर आहे. या पद्धतीची फलंदाजी हवे. 56 धावांचा डोंगर उभा करून तुमच्या समोर 57 धावांचं टार्गेट ठेवलंय. एका षटकाखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 9. 1 बाद 9. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय ते अमोल आणि त्याचा मारा करणार आहे ते अक्षय पाटील. अमोल यांचा पहिला चेंडू मारा करतोय अक्षय. लेग साइडला दिला भिरकावून चेंडू. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पण ठरतोय असफल. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय त्या अक्षय पाटील याला. एक धाव पूर्ण करून परत एकदा स्ट्राईक वरती आलाय तो सुदर्शन. अमोल याचा पुढील चेंडू सुदर्शन याच्यासाठी. सुदर्शनाने पाठीमागच्या साईडला दिला भिरकावून. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील इथे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश आले ते म्हणजे सुदर्शन वरंडेकर या फलंदाजाला. अमोल यांचा पुढील चेंडू काय वरती पाहायला मिळतोय तो सुदर्शन. संघासाठी कितपत योगदान देतोय. लेग साइडला दिला भिरकावून आणि पाठवला सीमारेषे पार. दर्जेदार षटकार. सुदर्शन याच्या बॅट मधून आलेला खणखणीत लाजवाब षटकार. नक्कीच वादळ याला सुरुवात झाली आणि सुदर्शन आपलं सुदर्शन चक्र फिरवण्यासाठी सज्ज झालाय. धावसंख्येत होते 6 ने वर. धावसंख्या झाली 18. परत एकदा ऑफ साइडला दिला भिरकावून. हवेत आहे चेंडू. झेलच्या संधी पण झेल झाला ड्रॉप. मित्रांनो घ्या कॅचेस जिंका मॅचेस असं जे समीकरण आहे ते जर तुम्ही अंगीकारलं तर नक्कीच विजय तुमच्या खिशामध्ये असेल. या कॅचेस जिंका मॅचेस जे समीकरण आहे जे सूत्र आहे ते अंगीकारलं पाहिजे आपण. 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण. काय करतोय तो सुदर्शन आणि मारा करतोय अमोल पिंपळे या गोलंदाजाचा. अमोल यांचा पुढील चेंडू सुदर्शन याच्यासाठी. जोरदार दिला हात तडका आणि पेटून देतोय भाडका. नाव आहे त्याचं सुदर्शन. 1 धाव पूर्ण. धाव संख्येत झाले 1 रिव्हर. मुलांचा पुढील चेंडू अक्षय पाटील याला. अक्षय मारा करण्यासाठी सज्ज. समोरच्या दिशेने दिला भिरकावून. फिल्डर वहां पे मौजूद. तरी देखील 2 धाव पूर्ण. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली 23. 1 बाद 23. शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई. आता उरलेलं जे समीकरण आहे मित्रांनो ते 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. विघ्नहर्ता स्पोर्ट बुरबाळ या संघाला. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 34 धावांची गरज. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत नवलाई स्पोर्ट नवलाईवाडी आयोजित रबर बॉल नवलाई देवी चषक 2026 पर्व 4. आणि मानाचा मान करी कोण ठरणार आहे पाहायचं आहे आपल्याला. नवलाई देवी चषक आपल्या नावावरती कोणता संघ करणार. गोलंदाज
गोलंदाजी स्ट्राईक वरती बबन आणि रनआउटच्या स्वरूपात अक्षय पाटील आउट. विघ्नरता स्पोर्ट्स संघाला बसलेला दुसरा धक्का आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला एक युवा खेळाडू कृष्णा जयसिंगराव पाटील. हा एक युवा खेळाडू गावापासून मुंबईपर्यंत आपल्या नावाचा दबदबा निर्माण करण्याचं काम केलं या खेळाडूने. कोरबाळगावचा वंडर बॉय क्रिश सुदर्शनाच्या बॅट मधून लेग साइडला दिला भिरकावून चेंडू. 2 धावे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात यश आले ते सुदर्शनाला. बबन यांचा पुढील चेंडू. 57 धावांचं टार्गेट. 56 धावांचा डोंगर आणि 57 धावा सर करून तुम्हाला डोंगर उतरायचा आहे मित्रांनो. बबन यांचा पुढील चेंडू मारा करतो सुदर्शन. कव्हर मध्ये दिलाय चेंडूला पाठवून. धावसंख्येत होते बदल. धावसंख्या होते 27. आता स्ट्राईक वरती आलं एक वादळ. कोरबाळगावचा वंडर बॉय क्रिश. हवाई सफर दाखवून देणार का क्रिश? आपल्या संघाला विजय मिळवून देणार का क्रिश? अजून बऱ्याच धावा आपल्याला हव्या आहेत. त्या पद्धतीचा फटका तुम्हाला खेळायचा आहे, फटका लावायचा आहे, धडका मारून भाडका पेटवायचा आहे आणि विजय मिळवायचा असेल तर त्या पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल क्रिश तुम्हाला. काय करते आलाय क्रिश. बबन यांचा पुढील चेंडू मारा करण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे क्रिश. समोरच्या दिशेने दिला वेरकावून. एक धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण केल्यात क्रिशाने. चव्हाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने भरपूर असे युवा खेळाडू तयार केलेले आहेत, घडवलेले आहेत आणि घडवण्याचं काम चव्हाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन करत आहे. त्यातलाच एक युवा खेळाडू कृष्णा पाटील. बाबा यांचा पुढील चेंडू स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय तो कृष्णा. उर्वरित 8 चेंडू आणि 28 धावांची गरज. पाठीमागच्या साईडला चेंडूला दिले दिशा. डीप मध्ये प्रोडक्शन. रनआउटची इथे होती संधी. धावसंख्या झाले 2 ने भर. धावसंख्या होते 31. धावसंख्या झाले 2 ने भर. धावसंख्या होते 31. परत एकदा स्ट्राईक वरती कृष्णा मारा करते गोलंदाज बबन यांचा पुढील चेंडू कृष्णा याला. आणि इथे डॉट चेंडू. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या आहे ती 2 बाद 31. उर्वरित आता मित्रांनो 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. विघ्नरता स्पोर्ट बुरंबाळ या संघाला उर्वरित 7 चेंडू आणि 26 धावांची गरज.
बॉलरचं नाव सांगायचं आहे. हवेत दिलाय जगवून चेंडू आणि ते झेल ड्रॉप झालेला आहे मित्रांनो. मोठी विकेट इथे मिळाली असती सुदर्शनाच्या स्वरूपात, पण झेल झाला ड्रॉप. गोलंदाजी स्ट्राईक वरती आनंदा. सुदर्शनच्या बॅट मधून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण ठरलाय असफल अयशस्वी. असेच मोठ्या फटक्यांची आता गरज आहे मित्रांनो. उर्वरित 5 चेंडू आणि 24 धावांची गरज. आनंद यांचा पुढील चेंडू लेग साईडला दिला भिरकावून आणि चेंडू गेलाय का तर गेलाय. जबरदस्त सुदर्शन आपला चक्र फिरवण्याचं काम करतोय. जबरदस्त षटकार सुदर्शनाच्या बॅट मधून आलेला खणखणीत लाजवाब दर्जेदार षटकार. धावसंख्या 6 ने वर झाली. धावसंख्या झाली 39. उर्वरित 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. विघ्नहर्ता स्पॉट बुरंपाळ्या संघाला. आनंदा यांचा पुढील चेंडू मारा करतोय सुदर्शन. पुढच्या साईडने दिला बेरकावून. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील यशस्वीरित्या पूर्ण केली सुदर्शन याने. उर्वरित 3 चेंडू आणि 16 धावांची गरज. विनिंग फिनिशर म्हणून या फलंदाजाची ओळख आहे. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी सुदर्शन. आनंद यांचा पुढील चेंडू स्ट्राईक वरती सुदर्शन. दर्जेदार लाजवाब. क्या बात आहे भाई. जबरदस्त फिनिशर का म्हटलं जाते मला हे दाखवून देतोय सुदर्शन या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. उर्वरित 2 चेंडू आणि 10 धावांची गरज. फिनिशर अशी ओळख असलेली सुदर्शन वरंडेकर दाखवून देतोय त्याचा खेळ, त्याचं टॅलेंट दाखवून देतोय आणि त्याची ओळख देखील सांगायची गरज नाही दिसते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. परत एकदा लाजवाब. वा भाई वा. त्याचं मी का कौतुक करतोय मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल. एक फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे, नाव आहे सुदर्शन वरंडेकर. उर्वरित लाजवाब दर्जेदार षटकार घुमवलाय भावान आपल्या. मारतोय तडका, पेटवतोय भडका सुदर्शन वरांडेकर. उर्वरित 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. विघ्नहर्ता स्पोर्ट संघाला. कोणता संघ विजेता होतोय पाहायचं आपल्याला. 1 चेंडू 4 धावांची गरज. चांगला प्रयत्न होता विघ्नहर्ता स्पोर्ट संघाचा. अगदीच 1-2 धावांनी पराभव होतोय विघ्नहर्ता स्पोर्ट बुरंपाळ्या संघाचा. यानंतर होणारा सामना अंबर्डे वर्सेस बजागेवाडी. आणि अंबर्डे संघाने टॉस विन करून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. बजागेवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, सुंदर असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्यायचं आहे. आणि अंबर्डे संघाने 2 फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.